नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मस्तपैकी पाऊस लागलाय तर गरमागरम भजी, बटाटे वडे असे पदार्थ आपण बनवतो पाऊस लागल्यावर. आज आपण बनवणार आहोत बटाटे वडे. बघू शकतात, हे उकडून बटाटे घेतलेत, कोथिंबीर आहे, कढीपत्ता, शेंगदाणे आणि उडदाची डाळ आहे आणि मोहरी घेतली आपण आणि मिरचीची चटणी आहे आपली. आणि ह्या मिरच्या घेतल्यात तळायला. यात आपण पुसून याच्यामध्ये एक कट मारायचा आणि त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि ते तेलावर तळायचे. चला तर मग तेल टाकलंय कढईमध्ये. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया, मोहरी टाकली आहे बघा. गॅस कमीच ठेवायचा आहे थोडा. आता आपण याच्यामध्ये उडदाची डाळ टाकूया. उडदाची डाळ बटाट्या वड्यामध्ये टाकायची आणि लाल होईपर्यंत मस्त तळायची. सुंदर लागतात बटाटे वडे. शेंगदाणे पण तळून घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही घालून बघा बटाट्या वड्यामध्ये उडदाची डाळ आणि शेंगदाणे, चव सुंदर अशी लागते. आता आपण हे लाल होईपर्यंत तेलामध्ये आपण तळायचं. आता आपण ही तेलावर टाकलेली उडदाची डाळ आणि शेंगदाणे बघू शकतात बघा, लाल झालेत व्यवस्थित. असंच आपल्याला लाल करायचे जेणेकरून याची चव उत्तम लागते. आता आपण ही मिरचीची चटणी टाकूया याच्यामध्ये. मिरच्या आपण मिक्सरला वाटून घेतल्या. आता हे पण व्यवस्थित तेलामध्ये आपण हे करायचं. बघू शकता तेल पण व्यवस्थित टाकलं गेलं. आता आपले व्यवस्थित मिरचीची चटणी पण तेलामध्ये परतून झाली आहे, बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीपुरतं. तुम्हाला पाहिजे तेवढं चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये. आणि हे उकडलेले बटाटे आपण हाताने मॅश करून घेतलेत, हे पण आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण. बटाटे टाकलेत आपण याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. मी बटाटे वड्याच्या या भाजीमध्ये आता हळद नाही टाकणार आहे. सगळे हळद टाकतात पण आपण हळद नाही टाकणार आहोत याच्यामध्ये. तुम्ही पण करून बघा. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघू शकतात आता आपली बटाट्या वड्याची भाजी रेडी आहे. उडदाची डाळ बघा लाल झाली आहे. घरभर मस्त सुगंध पसरलाय भाजीचा. शेंगदाणे पण लाल करून टाकलेत, बघू शकता भाजी. मी हळद नाही घातली याच्यामध्ये, आम्ही नाही हळद घालत, तरी पण सुंदर अशी लागते चवीला ही भाजी. आता आपण गॅस बंद करूया. आता हे बटाटे वड्यासाठी आपण बेसनाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया. जास्त मीठ नाही घालायचं, ऑलरेडी भाजीमध्ये घातलेलं असतं मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं. याच्यामध्ये पाणी घालायचं बघा. जास्त पण पाणी नाही घालायचं, नाही तर वड्यावर कोटिंग नाही धरणार व्यवस्थित. भाजी तेलामध्ये हे होणार, ती वडे व्यवस्थित नाही बनणार. पाणी घातलंय पिठामध्ये, बघू शकतात तुम्ही. गुठळ्या नाही ठेवायच्यात बेसनाच्या पिठाचे, असं व्यवस्थित करायचं. बघू शकतात तुम्ही, एक पण गुठली नाहीये त्याच्यामध्ये पिठाची. व्यवस्थित झालंय पीठ. आता आपण हे भाजी आहे आपली, त्याच्यात आपण वडे बनवून घेऊया.
बटाटे वडे बनवायला घेऊयात आपण. भाजी थंड झाल्यावर मी गोळे बनवून घेतलेत बटाटे वड्याचे. बघू शकतात मस्तपैकी असे शेंगदाणे, खरपूस भाजलेली उडदाची डाळ, कोथिंबीर, मस्तपैकी मिरच्या घेतल्यात. ह्या तिखट कमी आहेत, या अशा उभ्या काप मारून घेतलंय त्याला. आता आपण हे तेलात सोडायचे आहेत. हे पीठ बनवून घेतलंय. तेल पण आपलं व्यवस्थित तापलं गेलंय. आता आपण वडे तळायला घेऊयात. तेल व्यवस्थित गरम होऊ देत, त्याच्यानंतरच टाकायचे वडे आतमध्ये, नाहीतर अर्धे कच्चे राहतात ते. बघू शकतात तेल पण व्यवस्थित तापलं गेलंय. बघू शकतात वडे मस्तपैकी लाल झालेत. आता आपण हे काढूयात. थोडा वेळ तसंच पकडून ठेवायचं, ते तेल असतं, नाही तर ते सगळं प्लेटमध्ये पडतं. मग तसंच पकडून ठेवायचं. आता काढूयात आपण एका भांड्यामध्ये. या मस्तपैकी वडे रेडी झालेत आपले. थोडंसं पीठ असं नुसतंच टाकायचं, असं कुरकुरीत चुरा टाईप मस्त लागतं हे. बटाट्याबरोबर चुरा थोडं लाल होऊ दे हे, मग आपण काढूया. आता चुरा मस्तपैकी लाल झालाय. आता आपण हा काढून घेऊया. मस्तपैकी गरमागरम बटाटा वडा. थंड वातावरण आहे, बाहेर पाऊस पडलाय आणि आज आपण बटाटे वडे बनवले मस्त असे. बघू शकता हा चुरा बनवलाय. तुम्ही पण जेव्हा बटाटे वडे बनवाल तेव्हा हा चुरा नक्की बनवा. बटाट्याबरोबर वड्याबरोबर मस्त लागतो. आणि ह्या तळलेल्या मिरच्या आहेत, मीठ लावलेल्या आहेत. वडा बघू शकतात आपण. त्याच्याबरोबर ही कांदा लसूण चटणी टाकली आहे. हा वडा, मिरची, या खायला. आणि आजची बटाटे वड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझ्या मालवणी सुवर्णा किचन हिअर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे असे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. धन्यवाद.